हे आहे महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क। बातमी सोबतच सामाजिक, शैक्षणिक आणि मनोरंजनाचं महान नेटवर्क। कोविड-19 मुळे सर्व शैक्षणिक संस्था बंद आहेत। अशातच विद्यार्थ्यांचं ऑनलाईन शिक्षण मात्र सुरू आहे। या ऑनलाईन शिक्षणासंदर्भात काही अडचणी आहेत का, त्या बाबतीत चर्चा, विचार विनिमय व्हावा म्हणून इयत्ता 10वीच्या पालकांची दूरस्थ प्रणालीद्वारे शारदा कन्या विद्यामंदिर येथे सभा संपन्न झाली आहे। विशेष म्हणजे या दूरस्थ प्रणाली सभेला पालकांचा उत्तम प्रतिसादही मिळाला। श्री रमेश शिंदे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही सभा संपन्न झाली आहे। शारदा कन्या विद्यालयात यावर्षी 10वीला 195 प्रवेश आहेत। या सर्व विद्यार्थ्यांचं रयत शिक्षण संस्थेच्या धोरणानुसार ऑनलाईन टेस्ट, नवनीत ॲप, झूम ॲपवर अध्यापन चालू असून याबाबत अधिक विचार विनिमय व्हावा यासाठी 31 ऑगस्ट रोजी ही ऑनलाईन सभा संपन्न झाली आहे। या ऑनलाईन कार्यक्रमाचं प्रास्ताविक व स्वागत सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री प्रमोद तोरणे यांनी केलं आणि या प्रसंगी त्यांनी रयतच्या उपक्रमांची माहितीही करून दिली। पालकांनी पाल्यांकडे मोबाईल द्यावा या प्रकारची भूमिका श्री शेख, तर विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण अभ्यास करावा व पालकांनी लक्ष द्यावं अशी भूमिका श्री वाबळे यांनी मांडली। मुख्याध्यापिका श्रीमती जयश्री ननावरे यांनी कोविड-19च्या काळातील आरोग्यदायी आहाराचं महत्त्व विशद केलं। तर अभ्यासाचं नियोजन करणं आवश्यक असल्याचं म्हणत मार्गदर्शक श्री रमेश शिंदे पाटील यांनी सांगितलं की ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाईल नसेल त्यांना इतरांनी मदत करून एकमेकांच्या सहाय्याने प्रगती साधली पाहिजे। पालकांच्या वतीने पालक प्रतिनिधी प्राध्यापक जयंत गायकवाड यांनी कन्या विभागाच्या या चांगल्या उपक्रमाचं स्वागत करत या उपक्रमाचा विद्यार्थ्यांना फायदा होईल व त्यांनी तो करून घेतला पाहिजे असं प्रतिपादन केलंय। सौ मनीषा तुपे, विजया राऊत, अनिल सातपुते, प्रवीण खंदारे, ज्योती कुलकर्णी, श्री पोकळे, श्री चौधरी महाराज यांनी सुद्धा या प्रसंगी उपयुक्त सूचना केल्यात। पर्यवेक्षक श्री नायकवाडी BS यांनी आपलं मनोगत या प्रसंगी व्यक्त केलं। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सौ सरीफा शेख यांनी तर आभार प्रदर्शन सौ अनिता सातव यांनी केलंय। हे आहे महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क। बातमी सोबतच सामाजिक, शैक्षणिक आणि मनोरंजनाचं